महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिक महापालिकेने निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कानावर कारवाई केली आहे। बॉश सर्कल परिसरातील वेद मंदिरासमोरील सुरू असलेल्या कॉन्क्रीट रस्त्याची आयुक्त मनीषा खत्री यांनी अचानक पाहणी केली। यावेळी कॉन्क्रीट पॅनलमध्ये निर्धारित मानकांपेक्षा अधिक तडे आढळून आल्याने संबंधित भाग तात्काळ पाडून नव्याने बांधण्याचे आदेश देण्यात आले आहेत। संबंधित ठेकेदारावर प्रतिदिन 1,84,000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे। नाशिक शहरात सुरू असलेल्या विकास कामांच्या गुणवत्तेबाबत महापालिका अधिक सतर्क झाली आहे। बॉश सर्कल परिसरातील वेद मंदिरासमोरील कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाची आयुक्त मनीषा खत्री यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। तपासणीच्या वेळी काही कॉन्क्रीट पॅनलमध्ये मानकांपेक्षा अधिक तडे आढळून आल्याने आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। यावेळी संबंधित निकृष्ट दर्जाचा रस्ता तात्काळ पाडून नव्याने दर्जेदार काम करण्याचे आदेश देण्यात आले। तसेच संबंधित ठेकेदारावर प्रतिदिन 1,84,000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आलाय। नागरिकांच्या कराच्या पैशातून होणाऱ्या प्रत्येक विकास कामात गुणवत्ता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल। निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कोणत्याही ठेकेदाराला पाठीशी घातले जाणार नाही आणि अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे आयुक्त मनीषा खत्री यांनी सांगितले। आज आपण ऍक्च्युअली सकाळपासून इथे पाहणी करत होते। आपले ॲडिशनल कमिशनर प्रदीप चौधरी जी आहे त्यांचा हेच आहे, जसं ते बांधकाम पण सांभाळत आहे की जे काही कॉन्क्रीट रस्ते किंवा डांबर आहे ते पायी फिरून एक एक गोष्टी बघायची आहे। तर तसा करताना हे जसा आपला रस्ता आहे, आपण आता थोडा पाऊस वगैरे झाला की क्लीन झाला सरफेस, तेव्हा आपल्याला कळलंय की इथे क्रॅक्स आले, काही 40-50 फूटचे पॅचमध्ये आले आता की मागे नाही आहे। तर तेव्हाच आम्ही पण लगेच इथे आलो आणि इथे येऊन आपण एकदा पालखी केली की मग आपण हे काढण्याची सुरुवात केली। तुम्ही बघू शकता आपण ऑलरेडी रोड तोडण्याचं काम सुरू केलेलं आहे 50 फूटचा हा पॅचमध्ये, आणि इथे जे काही क्रॅक्स आलेले आहे त्यामुळे आपण हे तोडतोय। बाकी अजून आपण तसं ऑब्झर्व करतच राहू। कधी कधी जसं काल पण एक ठिकाणी पुढे आपण काम करत होते तिथे तर म्हणजे फ्रेशच ते DLC करत होते, पण त्याच्यात तेवढी क्वालिटी आम्हाला वाटत नव्हती, तर इमिजिएटली आम्ही काढायला लागला। असं आम्ही नेहमीच आमची एक्सरसाइज असतेच की जेव्हा आपण साईटवर करताना पण बऱ्याच वेळेस एक दिवस झाला असेल तरी आपण काढून घेतो, जर ते क्वालिटीचे नसेल परत करायला लावतो। इथे जे आहे इथे हे क्रॅक्स नंतर आले आहेत, मग आपण आता याला महापालिकेच्या या कारवाईमुळे शहरात विकास कामे करणाऱ्या ठेकेदारांनाही स्पष्ट इशारा मिळाला असून यापुढे दर्जाशी तडजोड केल्यास कठोर दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे। निकृष्ट दर्जाच्या विकास कामांवर महापालिकेने घेतलेल्या या कठोर भूमिकेमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। आता शहरातील इतर विकास कामांची गुणवत्ता कितपत टिकून राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र बुलेटिनसाठी सयाजी पवार, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।